मित्रांनो, पावसाळी कांद्याची लागवड करत असताना योग्य त्या खतांचा योग्य त्या पद्धतीने जर आपण वापर केला तर येणाऱ्या काळामध्ये जबरदस्त उत्पादन आपण पावसाळी कांद्यापासून घेऊ शकतो। तर एकंदर मित्रांनो, पावसाळी कांद्याची लागवड करत असताना कोणकोणती खतं म्हणजेच कोणकोणती मुख्य पोषक तत्व त्याचबरोबर दुय्यम पोषक तत्व कोणती वापरावी याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। एकंदर मित्रांनो, पावसाळी कांद्याची लागवड करत असताना खत व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं असतं। त्यामध्ये मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रायमरी स्टेजला ज्यावेळेस तुम्ही पावसाळी कांद्याची लागवड करत असताना शेत वगैरे तयार करतात त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये कमीत कमी 2.5 ते 3 ट्रॉलीपर्यंत शेणखताचा वापर करायचा आहे। त्याचबरोबर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही कांदा लागवड करत असतात कांदा लागवड करत असताना मुख्य पोषक तत्वामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही NPK 10-26-26 असेल, त्याचबरोबर 14-35-14 असेल, NPK 15-15 जो दाणेदार सुपला वगैरे येतो त्याचा देखील तुम्ही वापर करू शकतात। त्याचबरोबर मित्रांनो, त्याच्यामध्ये 8-21-21 म्हणजे यामधील जी खतं आहेत ही जी 3-4 प्रकारची NPK खतं आहेत मुख्य पोषक तत्वामध्ये, यापैकी कुठल्याही एकाच खताचा वापर तुम्हाला प्रति एकरासाठी 2 बॅगपर्यंत तुम्हाला करायचा आहे। त्याचा चांगल्या प्रकारे प्रायमरी स्टेजला ज्यावेळेस आपण कांदा लागवड करत असतो, लागवड झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये ज्या पोषक तत्वांची आवश्यकता असते ती पूर्णपणे पोषक तत्वांची पूर्तता करण्याचं काम ही खतं करत असतात। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला 10-26-26 असेल, 14-35-14 किंवा 8-21-21 यापैकी कुठल्याही एका खताचा तुम्हाला वापर करायचा आहे। त्याचबरोबर मित्रांनो, दुय्यम पोषक तत्वामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये कॅल्शियम त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेटची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे। परंतु मित्रांनो, मॅग्नेशियम सल्फेट आपण नंतरच्या काळात देऊ शकतो, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये लागवड करत असताना जर आपण सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजेच कॅल्शियमचा जर वापर केला तर चांगल्या प्रकारे बेनिफिट्स आपल्याला कांदा पिकामध्ये बघायला मिळत असतात। एकंदर मित्रांनो, लाल कांदा पिकामध्ये लागवड करत असताना सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करत असताना प्रति एकरासाठी 2 बॅगापर्यंत तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेट वापर करायचा आहे। त्यामध्ये मित्रांनो, सिंगल सुपर फॉस्फेट वापर करत असताना दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेटचा तुम्हाला वापर करायचा आहे। त्याचं जर आपण प्रमाण बघितलं तर त्याच्यामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम आणि दुय्यम पोषक तत्वामध्ये अत्यंत महत्त्वाचं पोषक तत्व मानलं जाणारं सल्फर देखील या सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये आपल्याला बघायला मिळत असतं। त्यामुळे मित्रांनो, सिंगल सुपर फॉस्फेटच्या 2 बॅगा तुम्हाला वापर करायचा आहे। त्याचबरोबर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सल्फरची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे कांदा पिकामध्ये। त्यामुळे पावसाळी कांद्याची लागवड करत असताना जे 90% जे महाधनचं सल्फर असेल किंवा इतर काही कंपनीचं नावाजलेलं जे सल्फर असेल त्याचा तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकतात। कारण की मित्रांनो, 90% सल्फर जर तुम्ही कांदा लागवड करत असताना जर वापरलं तर येणाऱ्या काळामध्ये कांदा पिकामध्ये मर रोग असेल त्याचबरोबर इतर काही जे रोग असतील बुरशीजन्य रोग यांचा प्रादुर्भाव हा नक्कीच कमी करण्याचं काम सल्फर हे करत असतं। त्यामध्ये मित्रांनो, लाल कांद्याची लागवड करत असताना सल्फरचा वापर करत असताना प्रति एकरासाठी 25 किलोग्रॅमपर्यंत तुम्हाला सल्फरचा वापर करणं गरजेचं आहे। यामध्ये मित्रांनो, हे सगळी खतं जर तुम्ही वापरली तर येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे तुम्हाला पावसाळी कांद्याचं उत्पादन देखील भेटू शकतं। एकंदर मित्रांनो, त्याचबरोबर याच्यामध्ये जर तुम्हाला त्या शेतामध्ये तुम्ही कांदा लागवड करत आहात त्याच्यामध्ये जर हुमणी अळीचा प्रादुर्भाव जर मोठ्या प्रमाणावर असेल किंवा हुमणी अळी वगैरे जर लागवड करत असताना दिसत असेल तर ज्यावेळेस तुम्ही पाणी वगैरे देतात त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये अल्फामेथ्रिन नावाचं जे इन्सेक्टिसाइड आहे म्हणजे कीटकनाशक आहे त्याचा देखील तुम्ही वापर करू शकतात। नाहीतर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही ही खतं वगैरे देत आहात या खतांमध्ये तुम्ही रिएजंट कीटकनाशकाचा तुम्ही वापर करू शकतात। याचा वापर केल्यामुळे हुमणी अळीवर चांगल्या प्रकारे आळा तुम्हाला घालता येणार आहे। एकंदर मित्रांनो, पावसाळी कांद्याची लागवड करत असताना तुम्हाला या खतांचा वापर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। याचा वापर जर केला तर येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे उत्पादन तुम्ही कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त उत्पादन तुम्ही घेऊ शकतात। कारण की मित्रांनो, या खतांचा वापर केल्यामुळे सुरुवातीच्या काळापासूनच तुम्हाला मुख्य पोषक तत्व असतील त्याचबरोबर दुय्यम पोषक तत्वांची कांद्याला पूर्तता ही होत असते। एकंदर लाल कांद्याचा विचार केला तर 90 ते 100 दिवसामध्ये तयार होणारा कांदा असतो। त्यामुळे मित्रांनो, ही खतं लवकरात लवकर देणं गरजेचं आहे जेणेकरून लवकरात लवकर ते कांदा अपटेक करेल। त्याचबरोबर मित्रांनो, या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात। मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।